अरे इथे भरपूर आहे मग रातांबे काढ ना मग. हे बघा रातांबे आहेत. रातांबे पण घेऊन जायचे आहेत. चला आता मी आहे ना कोका बनवतोय करवंदासाठी किंवा जांभळासाठी. जांभळांना पण जायचं आहे. आता कोका बनवून घेतो. ही परिस्थिती आहे, गावी कोणी नाही, सगळी घरं बंद आहेत. सगळी जी खेळणारी मुलं होती आधीची ती सगळी गावावर मुंबईला गेल्यामुळे हे आज ही कंडिशन आली. पाडतोय जांभळा. हे नाही पडतोय ओंकार नाही. नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे कोकणातल्या अजून एका व्हिडिओमध्ये. तर मंडळींनो, आम्ही गावी आलो ना की घरी कमी आणि बाहेर जास्त फिरत असतो. तर आज चालू आहे आम्ही गोठणीवर फिरायला. सगळे आमचे मंडळी आलेत, सगळे चालू आता फिरायला आम्ही. आणि हे बघा इकडून डोंगरातून आहे ना आमची नदी बघा, जयगडची खाडी एक नंबर दिसते बघा. हेच दिसतोय, मस्त असं दृश्य आहे. आणि इकडून असा गोठणीवर जायला रस्ता आहे. हे बघा, चला आलो. तर आता गोठणीवर चाललो आहे. तिकडे बघूया काय मिळतंय. आंबे, रातांबे वगैरे, करवंद पिकलेली खाऊया. आता जाऊ. तर चला फायनली आम्ही आलो आहे गोठणीवर. इकडं करवंद, कोकणची काळी मैना. तर गावी आले ना खूप काय खायला मिळतं. हे बघा गोठणीवर आलो आहे. इकडे तरी पण ओंकार येतात कपडे धुवायला. सोपानं आली होती कपडे धुवायला. हो, अजूनपर्यंत येतात कपडे धुवायला इथे. इथं आम्ही लहानपणी आंघोळ करायला यायचो. हा 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 उन्हाळ्यामध्ये. कळशा घेऊन यायचं. ही आमची गोठण आहे. इथं गोठण आहे बघा. त्यामध्ये बारमाही पाणी असतं. पाण्याने आंघोळ करायची आणि जाताना मग हंडा किंवा कळशी जे काय ते पण घेऊन जावं लागतं भरून. ते भरून घेऊन जायचं. हे बघा हे आमची गोठण आहे. वाघबारशी इथंच होते आमचे. हे बघा वाघबारशी होते आणि इकडे जेवण वगैरे होतं वाघबारशीच्या दिवशी. आणि इथून मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलं होतं माठ घेऊन जाताना. इथूनच माठ घेऊन गेलो होतो आम्ही. शिमग्याचा माठ इथूनच घेऊन गेलेला. हा इथं पण जांभळं आहेत. तोंड पसरा बोलतोय. बघ भरपूर लागले जांभळं. नमित आलाय, भरपूर वर्षांनी आला इकडे आमच्या गावी. है नमित? किती वर्षांनी आलाय इकडे? 2 वर्षांनंतर. मला वाटतं भरपूर वर्षांनी आला. हा लग्नाला, बरोबर. किती वर्षानंतर आला. हा इकडे आमच्या गावी. बघा भरपूर जांभळं लागले. दिसणार नाही. मार ना, पाडू नको. पण बोट नाही रे अनिल भाई. बाळू खेळायला जात होता पण अचानक आला. त्यांना आमच्यासोबतच यायचं होतं फिरायला ना. बाळू काय खाल्लं नव्हतं? नाही, पहिल्यांदा मी ह्याच्यावरती आम्ही आलेलो होतो ना. हा 1-1.5 महिन्यापूर्वी. तू ब्लॉग बनवला होतास तो? कच्चे काढलेले. हा ब्लॉग बनवला होतास ना. हा पिकलेले. हे बघा आम्ही तिकडून गोठणीवरून बादली घ्यायची आणि इकडं येऊन आंघोळ करायचं. इथं आपण नाचलेलं तिकडनं येतो इथे. आणि इथे मी मॅगीचा पण व्हिडिओ बनवला होता पावसाळ्यामध्ये. मॅगी आणलीत ना रे तुम्ही? नाही भेटले वाटतं. तर तिकडं हे बघा मस्त एकच नंबर. हा इथं मॅगी बनवली. ते इकडून करवंद भरपूर आहेत. नागोडा. तर मंडळींनो, आता आम्ही गोठणीच्या पुढे आलोय. आता प्लॅन आमचा झाला आहे जांभळं खायला जायचं आहे. तर जाऊया जांभळं खायला. अनिल दादा आहे.
आणलं कुठे आहे जांभळीचं झाड? तिकडे वरती आहे काय? हा काय बोलतोय? सरळ जायचं आहे. ओके. बस रानातून जावं लागतंय. हा अरे इथे भरपूर आहे. मग रातांबे काढ ना मग. हे बघा रातांबे आहेत. रातांबे पण घेऊन जायचे आहेत. काढूया हम्म. पुढे जाऊया. पण काढणार कसं बघ, पूर्ण जाळ आहे. हे कुठे चालले हो? घाबरले ते. हे बघा सरबतासाठी थोडे कोकम काढलेले आहेत. हे बघा भरपूर आहे पण चढण्यासारखं नाही, एकदम काट्यामध्ये आहे. काय मंडळी पोरांनो काय बोलताय? निवांत निवांतपणा. हा सोलकरवाडीतला ब्लॉगर आहे. काय ना सोलकर ब्लॉग्स. आवर्जून बघा. खूप नमितने ना कोका बनवला करवंदासाठी. नमित दाखव. हा बघा कोका बनवला करवंदासाठी. दे मी दाखवतो. काहीच सुंदर आला. काही मारणार नाही. कुठं आहे? बघा किती करवंद आहेत. गोड आहे. छोटी असली ना की गोडच लागते ते छोटेवाले. सुकली पण रे बघ पूर्ण सुकले. डुकरांची वाट. गोड गोड आहे. लांब लांबची काय नाही करतो. जवळ आहेत बघ चांगली टपोरी. एवढं खास नाही लागत हे करवंद. काय काय चांगले आहेत. हा पुढे पहिली लोक आहेत ना करवंद गोळा करून अंगण्यामध्ये सुकवायचे आणि पावसाळा चालू झाला की ते खायचे है ना ओम्या? त्यांना खारात घालायचं. खारात घालायचं मग त्याचं. मिठाच्या पाण्यामध्ये थोडं एक दिवस ठेवायचं. हा मग आंबट खारट अशी अप्रतिम एक चव. नंबर. पावसाळ्यामध्ये मग ते सुरुवात करतात खायला. आंब्याची साठं तर करतात अजूनपर्यंत, पण करवंदाचं कोण आतून दिसत नाही इकडे आपल्या गावी. हे बघा काजू एक नंबर. नाही रे खाल्लंय पण पाखराने खाल्लंय. चला आता आम्ही खणीवर चाललोय. खणीवर बघा नमितने खोका बनवलाय. खांदे खाली कर ना. बरोबर सॉरी. हे बघा भरपूर लागलेत. चला आता मी आहे ना कोका बनवतोय करवंदासाठी किंवा जांभळासाठी. जांभळांना पण जायचं आहे. आता कोका बनवून घेतो. पान घेतलंय कुड्याचं पान आहे. बारीक झालं ते. बारीक आता काय पानं तेवढं आहे. तर बघा हे असं कोण बनवलं आहे. त्याच्यानंतर अशी पानं टाकायची असं. मोठा होईल रे. 2 बनव. झालं मग. हा झाला आमचा कोका. त्याच्यात आम्ही दगड टाकतो ना, एक छोटीशी दगड टाकतो. करवंद टाकायचं करवंद पण आतमध्ये. टाकू शकतो कच्चं. हा बघा बॉटल आमचा पॅक झालेला आहे. जुगाडू कोका. जंगलात काय जर नसेल आपल्याला कॅरी करायला, पिशवी नसेल तर पिशवी नसेल तर आपण त्याच्यातून आपण पारंपरिक जुगाड. ऑलरेडी एक झाले. हा भरला आहे. जो हा ऑलरेडी मी बनवला होता आणि तो करवंदानी भरलेला आहे.
भरलेला आहे पूर्णपणे. आता दुसरा आम्ही बनवलेला आहे आणि अशी अपेक्षा करतो की भरपूर भेटतील करवंद आम्हाला. हे खास आज आलेले आहेत मुंबईहून मामाच्या गावी, म्हणजे आमच्या गावी पिरंदवण्यात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यांचं आगमन झालेलं आहे आमच्या. आणि स्पेशल म्हणजे ते आज बाब्याच्या ब्लॉगमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही या चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या. ही फुलं तुम्ही बघितली असतील. कोकणातलं विशेषतः सह्याद्रीच्या डोंगरातलं हे कुड्याचं झाड. कालांतराने ह्याला मोठ्या मोठ्या शेंगा येतील, जशा आपल्या चवळीच्या शेंगा असतात, फक्त त्यांची साईज छोटी असते, लेंथ वगैरे इक्विलंट असते. आणि ह्या मी जातोय जंगलातून. ते वाटाडे गेलेत पुढे, त्यांनाही रस्ता माहीत नाही, तर चालायचं म्हणून चालतायत. अरे बापरे. आणि फायनली कोणत्या तरी वाटेला येऊन पोचलेलो आहे आम्ही. अच्छा, म्हणजे हे आम्हाला आलो आहे खणीवर. आंब्यांचा नुसता पेर आहे बघा. आंब्यांचा ढीक पडलेले आहेत. आजची ही परिस्थिती आहे. गावी कोणी नाही, सगळी घरं बंद आहेत. सगळी जी खेळणारी मुलं होती आधीची, ती सगळी गावाला मुंबईला गेल्यामुळे हे आज ही कंडिशन आली. झाडाखाली पडलेले आंबे असेच कुसून जात आहेत, त्यांना खायला कोणी नाही. जी निवडणारी जी मुलं आहेत हल्ली मुंबईच्या गर्दीत हरवलेली आहेत. आणि आमचा बाब्या चॅनल ओनर. ढिगर आहे खाली. एक नंबर चांगला इथे येत नाही वाटतं कोण. सगळे मुंबईकरी देणार नाही. आंब्याचा आस्वाद घेताना नमित, हे काढता मॉन्टी, आद्या, तो आमचा वाडेकर, मस्त रे. ते सगळे हा दमले तुमचा होते. बाब्या, आता हा आमचा बाळू, सार्थक, उत्कृष्ट वादक, उत्कृष्ट फेकू, म्हणजे बॉलर रे. हा बॉलिंग फेक. सार्थक. फिरकीपटू. आणि हा सोलकरचा ब्लॉग आहे. सोलकरांचा चॉकलेट बॉय. काल एका अतिप्रसंग म्हणजे अतिशय पेचीदा प्रसंगातून तो वाचलेला आहे. जीवन मरणाचा प्रश्न होता, पण अतिशय सुखरूपपणे त्याच्यातून तो निसटलेला आहे तुमच्या आशीर्वाद. आणि हा मेन म्हणजे हा डिंगणी सोलकरवाडी यांच्या नमनामध्ये हा कृष्णाची भूमिका करतो. या एकदा बघायला. हा, एकदा आवर्जून बघा यांचं नमन. पाहिजे. ची वार्ता करत होतो, जे बोलणं चाललेलं ते बघा. हे आमच्या अनिल दादाने एवढे आंबे घरी घेऊन चालले आहेत. आता छोटासा आंबा आहे, अतिशय चविष्ट. बाब्या बघा कसा चुपून खातोय आंबा. लय भारी. रायवळ. चला मंडळींनो, फायनली आम्ही आलोय जांभळीच्या इथे. आहेत काय रे कोक्यात जमव. हा, चढू काय वरती. अरे एकदम आडवा आहे रे झाड. हा चढ हा चढ. हा, ते खाऊ दे तरी. चव बघू दे, टेस्ट बघू दे. अहो एकदा ना. सगळं मिश्रण झालंय. करवंद खाल्लेली, कोकम खाल्लेलं, अजून काय खाल्लेलं रे, जांभूळ, अजून आंबा खाल्लेला. 4 प्रकारचं खाल्लेला. हा, किती भेटले ओंकार. एवढे भेटले. हे बघा. अरे चढण्यासारखं नाही या झाडावर, तर चढलेलं असतं. उतरा नाही जमणार, इथे पण यायला जमणार ना. हा, ओंकार हे बघ, घडच्या घड आहे. काठी दे ना एक. घडच्या घड आहे. हा, नाही नाही नाही, हलवू नको. ये पाडतोय जावला.
हे नाही पडतोय ओंकार. नाही बघा फायनली एवढी काढलेली आहे खोक्यात जांभळं. चढण्यासारखं नाही, एवढीच भेटलेत. खाल्लेली पण आहेत. ओंकार जीभ दाखव तुझी. ओम्या जीभ नाही, जास्त नाही खाल्ले. 4 खाल्ली त्याने काय होणार. हा चला मंडळींनो, फायनली आता आम्ही घरी चाललो. तर खूप आंबे भेटले खायला, करवंद भेटली, जांभळे भेटली. तर आता घरी चाललोय. तर चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तेवढ्या लोकं चला बाय बाय.